नाही मी सांगतो की हे उलट झालं असतं आपल्याकडून झालं तर एकदम गरीबाकडनं झालं असतं ना। आणि सध्या आपण ही जी दृश्य पाहतो ती वरळीमधली आहेत। मुंबई हिट अँड रन प्रकरणामध्ये नाखवा कुटुंबियातील कावेरी नाखवा यांचा मृत्यू झालेला होता। त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे तिथे आता पोहोचलेले आहेत। काल आम्ही पण दिलेलाच होता त्यांनी ते कसं काल पण सिनियरशी बोललो त्यावेळेला साहेब 1 तासात आम्ही पकडतो म्हणजे बघा 1 तासात नाही झालं तर आम्हाला उतरायला लागेल रस्त्यावर। तर ते आपल्याला पण न्याय आपण करायचं आणि तुम्ही जे सांगता ना तेच तसंच त्याला हे करायला पाहिजे सजा दिली पाहिजे। अधिवेशनामध्ये पण तुम्ही बघा जसं माझ्या मुलीला केलं तसं त्यालाही तसंच करून त्याला समजेल भर रस्त्यात 3.5-4 किलोमीटर फरफडत नेलं तिला आहे की नाही तुला काही हे आहे की नाही बेबी आपण सोडायची तर नाही शिक्षा द्यायची आणि जी काही सगळ्यात कठोर शिक्षा असते ती देऊ। काय आता जे झालंय ते नाही करू शकत डोळ्यासारखं माझ्यासमोर पडून दिली तिला। आदित्य ठाकरे नाखवा भेटीला आलेले आहेत। त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश आपण सध्या पाहतोय। अक्षय भाटकर आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या। अक्षय, आदित्य ठाकरे नाखवा कुटुंबियांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। त्यांची सांत्वनपर ते भेट घेत आहेत। आरोपीला कठोरात कठोर शासन होईल याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। अक्षय, काय सांगता येईल याबद्दल? आरोपींना आमच्या ताब्यात द्या, 5 मिनिटांसाठी का होईना आमच्या ताब्यात द्या, असं त्या मृत महिलेच्या सगळ्या कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केलेली आहे। त्यांना सरकार जे शासन करेल ते करेल, पण त्यांना आमच्याकडे 5 मिनिटांसाठी द्या असं त्यांनी मागणी केली आहे। आणि आदित्य ठाकरे यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला आहे आणि शासन पातळीवर जे प्रयत्न करणं शक्य आहे ते सर्व प्रयत्न मी माझ्यातर्फे करेन असं पर्सनल आश्वासन हे आदित्य ठाकरेंनी दिलं आहे। सोबत अस्लम शेख देखील होते। संपूर्ण त्या दिवसाची जी घटना झाली त्याचा घटनाक्रम हा आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांना कुटुंबियांनी सांगितला। त्या महिलेची जी मुलगी आहे तिने देखील हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि जास्तीत जास्त कठोरातली कठोर कारवाई मिहिर शाह याच्यावर करायला हवी आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा असं आदित्य ठाकरे यांना आवाहन त्यांनी केलेलं, मागणी त्यांनी केली आदित्य ठाकरेंकडे आणि या आव्हानाला त्यांच्या मागणीला त्यांनी दुसरा देखील दिला। आता आदित्य ठाकरे त्यांच्या घरच्यांची भेट घेऊन अस्लम शेख यांच्यासोबत निघालेले आहेत बाहेर आणि विधान भवनात जाऊन विधानसभेत जाऊन हा मुद्दा पुन्हा एकदा मांडणार आहोत असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। प्रसार माध्यमांशी आदित्य ठाकरे आता बोलतील, आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, आदित्य ठाकरे नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात हे आपण पाहूच। मात्र आत्ताच्या 2 महत्त्वाच्या या घडामोडी, जुहूमधल्या ग्लोबल तपस बारवर पालिकेतर्फे कारवाई होतीये आणि उजवीकडे आपण पाहतो आहोत आदित्य ठाकरे कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यांची सांत्वनपर भेट त्यांनी घेतलेली आहे आणि हा मुद्दा विधानसभेत देखील आपण मांडणार असल्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबियांना दिलेलं आहे। नाही, अजूनही माझ्याकडे शब्द नाहीत। म्हणजे आज त्यांना भेटल्यानंतर देखील मन हलून जातं जो प्रकार घडलेला आहे। म्हणजे हे मी कधी त्या दिवशी पण बोललोय की ऍक्सिडेंट होत असतात, पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे। जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे। नाखवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलंय सगळं
आणि एवढं भीतीदायक गोष्ट, एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते. असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे. आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची. कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता, जसं फरफटत नेलं त्यांनी. हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा. त्यांनी देखील मागणी केली की 5 मिनिटांसाठी आमच्या ताब्यात द्या मिहिर शहाला, मग आम्ही नाही, एखादा गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यात दाखल करून जेलमध्ये टाकू शकता, पण असा राक्षस असेल तर मग काय करायचं. हा मिहिर राजेश हा राक्षसच आहे आणि आपण पाहिलं असेल एवढं भयानक हे कृत्य आहे. आम्ही तर आत्ता पण मी आता हे दुसऱ्यांदा म्हणजे FIR ते फाईल करत होतो तेव्हा पण ऐकलं आणि आता पण मनाला धक्का बसतो. म्हणजे जवळपास 48 तासानंतर 60 तास ह्याच्यात त्याचं जे अल्कोहोल आहे म्हणजे मध्ये जर प्राशन केलं असेल तर ते निघालं असेल तर कदाचित पोलिसांना त्याविषयी एक्झॅक्टली हाच विषय आहे. आपण पाहिलं असेल CCTV फुटेज पूर्ण आहे, इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे, मग 60 तास का लपायला दिलं. मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते तर तपास करत होते, पण गृह जे खातं आहे, जे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर अजून कुठे काही बोललेत का. महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते या सरकारकडून अपेक्षित आहे, मिहिर राजेशाला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार. त्याच बारवर कारवाई आता सध्या चालू आहे, बुलडोजर घेऊन गेलेले आहे. नाही बघा हे सगळं ठीक आहे, हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहिर राजेशावर बुलडोजर चालणार आहे का, त्याच्या घरावर चालणार आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोजर, हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. बिल्कुल, मैं और असलम शेख जी दोनों यहाँ आए हैं. उस दिन भी हम FIR में वहाँ जब वो दाखिल कर रहे थे और हम यही मांग कर रहे हैं कि इनको न्याय मिले. जो मिहिर राजेश शाह है जिन्होंने इनकी पत्नी को मर्डर किया, इनकी पत्नी का, मैं ये नहीं कहूंगा कि एक्सीडेंट था, ये नहीं कहूंगा कि हिट एंड रन थी, ये मर्डर था. और मुझे लगता है कि सबसे कठोर शिक्षा जो है देश में वो इस मिहिर राजेश शाह को मिलनी चाहिए. जो बुलडोजर जस्टिस हर जगह ये रेजिम देने की कोशिश करता है, उनके घर पे अभी करके दिखाओ. BMC कार्रवाई कर रही है, थोड़ा कार्रवाई कर रही है. नहीं, BMC किसी पे भी कार्रवाई कर सकती है, रास्ता जिसने बनाया, सीलिंग जिसने बनाया, लेकिन मिहिर राजेश शाह पे कार्रवाई होगी कि नहीं होगी ये BMC ने जवाब देना जरूरी है. उनके घर पे पहले बुलडोजर लेके जाओ. CCTV वगैरह किसने? जी बिल्कुल, उन्होंने न्याय की मांग की है, लेकिन उनके आंखों में अगर आप देखें तो उसी दिन की मेमोरीज दिखती है, गुस्सा दिखता है और दर्द दिखता है. और उस दिन भी मैं मिल चुका हूँ, आज भी, लेकिन देख नहीं पाते. I believe I have said this yesterday also in the assembly. This is not just a hit and run. This is not just an accident. This is a murder. Taking any victim, dragging her in the car for almost 2 kilometers and then reversing the car and dashing her again is an absolute outright murder. And I believe the strongest punishment in this country should be meted out to him. Sir, Times Now is... Sorry? See, the action can happen on anyone, but instead of anyone, I would like to see the bulldozer justice coming onto Mihiir Rajesh Shah's house. So Times Now is continuously reporting on this case, hit and run case, which has turned out to be very fatal for this entire family. Now Mihiir Shah, who is the son of Rajesh Shah, a Shinde Sena leader, that particular person was hiding in Thane. What is your take on it? Thane is a stronghold of CM Eknath Shinde. You know, on day one, we kept our political decency and we said we will not like to politicize this case. But the fact is, if the accused was allowed to run away and hide for 60 hours, now you start thinking whether there was any politics in this, whether there was any political patronage in this. I would want to see absolute action on this. The bulldozer justice that is meted out to people here and there, on slums, on other people. I would want to see that bulldozer justice happening in this case. So do you think that this is the entire conspiracy in this entire case, that there were attempts to cover this up? I will still believe that there will be bulldozer justice, and I believe that there will be justice. I hope there will be justice. We are pursuing it. Aslam Sheikh ji, me, Hemangi Tai, all of us are here. We will be pursuing it, and when we form government, we will show what
justices. काल रस्त्याचा विषय आपण काढला होता की मुंबईच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणार होतं 9 वर्ष झाले नाही. आज विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड यांनी जो हा प्रश्न उपस्थित केला की जी कंपनी जिला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तीच कंपनी आता ब्लॅकलिस्टेड झाली. अच्छा, बॉन्ड नाही मिळाले वाटतं त्यांच्याकडून, इलेक्ट्रल बॉन्ड. 2 वर्ष शांत बसलेले. पण आता तुम्ही पहा, आमच्या कोळीवाड्याचा पण रस्ता टेंडरिंग झाले, सगळं झालेलं आहे. इकडचा बाहेरचा रस्ता आम्ही रोज तिथे मागणी करत आहोत. पण या कोळीवाड्याचा रस्ता पण त्यांनी कॉन्क्रिटीकरण सुरू नाही केलं अजून. का नाही केलंय? मुंबईत अनेक ठिकाणी असं केलंय. आम्ही किती वर्ष मग मागणी करायची? आता आमचं सरकारांत आम्ही करून घेऊच, पण तरी देखील इकडचा रस्ता जो आहे बाहेरचा तो पण कॉन्क्रिटीकरण नाही केलं. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन सुद्धा तुझं. होई मन सुद्धा तुझं.